नाही तर लाख मोलाची जागा, चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात। अयोध्या पार्क, आमनापूर रोड, पलूस आणि साई सिद्धी पार्क, जुना येळावे रस्ता, शिवाजीनगर रोड, पलूस। प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह बांधकामासाठी नामांकित बँक, वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध। आपली जागा आजच बुक करूयात। संपर्क प्रमोद भुचडे 9130035511, किरण निकम 9579771177, विनय राजमाने 9503415050। पुण्यासारखी अवस्था सांगलीची होऊ नये, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी। पुण्याची जी अवस्था आहे ती सांगलीची होऊ नये अशी भीती वाटते। तरुणांनी खेळाची, संस्कृतीची आणि कलेची नशा जोपासली पाहिजे। आपल्या महाराष्ट्रात हे होऊ नये। महाराष्ट्राची संस्कृती टिकली पाहिजे। सांगली ही सांस्कृतिक नगरी आहे, तिचे पावित्र्य तुम्ही जपा, असे आवाहन सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी केलं। सांगलीतील श्री अंबाबाई तालीम संस्थेच्या संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये सौहार्द 2025 या सांस्कृतिक, क्रीडा व पारितोषिक वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या। गोवा विधानसभेचे अध्यक्ष रमेश तवडकर यांच्या हस्ते सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या सिने क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं पुरस्कार व मानपत्र देऊन गौरवण्यात आलं। यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे, ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे, श्री अंबाबाई तालीम संस्थेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे, इंद्रजित घाटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना सोनाली कुलकर्णी म्हणाल्या, तरुण मुलामुलींना विनंती आहे की तुम्हाला कोणत्या गोष्टीच्या आहारी जायचं असेल तर तुम्ही कलेच्या, खेळाच्या आहारी जा। मी जेव्हा नाचते तेव्हा मी एका वेगळ्या विश्वात असते, त्यामुळे कोणतीही कला तुम्ही जोपासा, कोणताही खेळ तुम्ही निवडा, एखादे स्किल शोधा, त्यात जी तुम्हाला नशा मिळते ती तुमच्या आयुष्यात एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवेल। पुणेकरांविषयी जी भीती वाटते तीच भीती सांगलीकरांविषयी वाटते। आपल्या महाराष्ट्रात हे होऊ नये। महाराष्ट्राची संस्कृती टिकली पाहिजे, हे सर्व आता तरुणाईंच्या हातात आहे। सांगली ही सांस्कृतिक नगरी आहे, तिचे पावित्र्य जपा, स्वतःची काळजी घ्या, आई वडिलांची काळजी घ्या। डोळे, कान नीट उघडे ठेवून, डोके शांतपणे वापरून आयुष्यात चांगले काही करण्याचे प्रयत्न करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केलं। त्या अनुषंगाने करू नका, एवढीच विनंती आहे। तरुण मुला-मुलींना एवढीच विनंती आहे की जर का तुम्हाला कुठल्या गोष्टीच्या आहारी जायचंच असेल तर एखादी छान कला निवडा, एखादं वेगळं पॅशन निवडा। त्यात जी नशा असते ती या घटकाभर जी नशा होते त्यात कधीच मिळणार नाही। कुठलीही कला असू दे, कुठलंही स्पोर्ट शोधा। ट्रस्ट मी, माझ्यासाठी डान्स इज लाईक मेडिटेशन। मला खाली बसून 2 मिनिटं ध्यान लावायची गरज नाहीये। मी जेव्हा नाचते तेव्हा मी वेगळ्या विश्वात असते। लोक जेव्हा गातात तेव्हा ते वेगळ्या विश्वात रमतात। जरा शांत बसशील का मित्र? अत्यंत महत्वाचं बोलतीये मी। नसेल ऐकायचं घरी जाऊन लावणी पहा। त्यामुळे कुठलीही कला, वादन असेल, गायन असेल, चित्रकला असेल, नृत्यकला असेल, स्पोर्ट्स, जे काही कुठलीही एखादी अशी स्किल शोधा, त्यातनं मिळणारी नशा करा आणि ती नशा तुम्हाला आयुष्यात कुठेतरी